खुसखुशीत खमंग जेवणाची चव वाढवणारा वाळवणाचा पदार्थ। त्यासाठी 1 ग्लास मध घेतले, ते या पद्धतीने त्याची डाळ बनवून घेतली आणि त्यानंतर डाळ बनवल्यानंतर थोडेसे असे पाकडून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने त्याचं पीठ केलं। आता हे पिठामध्ये 3 ग्लास पाणी टाकायचं आहे। पातळ झालं तर काहीच अडचण नाही। ज्यावेळेस हे मठाच्या डाळीचं भुगा किंवा पीठ आहे ते फुगतं, त्यामुळे त्याच्यातील पाणी आपोआप शोषून घेतलं जातं। आता हे 3 दिवस भिजत घालायचं आहे, म्हणजे आंबवायचं आहे। थोडंसं जास्त सैलच असं बनवलं। आता 3 दिवस झालेले आहे, त्यासाठी वाटण बनवायचं। मी 8 ते 9 लसणाच्या कांड्या घेतल्या, 2 ते 2 मुठी मिरच्या घेतल्या तिखट अंदाजानुसार आणि 2 ते 3 मोठे चमचे जिरे याचं असं वाटण केलेलं आहे। आता हे जे वाटण आहे ते मठाची डाळ भिजत घातलेले आहे। मठाच्या डाळीचं पीठ किंवा जो भुगा आहे त्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं। या पद्धतीने असं फसफसलेलं आहे, म्हणजे आंबूस झालेलं आहे। आता हे जे तिखट मसाला आहे तो यामध्ये तिखट वाटून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स केलेला आहे। आता 1 ग्लास मठासाठी एकाने 4 ग्लास बाजरी घेतलेली आहे, ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। खमंग अशी भाजून घेतलेली आहे। एकदम सुगंध असा येत आहे भाजल्याचा। आता थंड झाल्यानंतर याचं पीठ केलेलं आहे। आता पीठ जास्त जाडही नाही आणि एकदम आपण भाकरी बनवतो त्या तसंही नाही, थोडंसं असं जाडसर पीठ याचं दळून घेतलेलं आहे। आता हे पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढलेलं आहे। या पद्धतीने थोडंसं जाडसर असं पीठ काढलेलं आहे, म्हणजे आपण ज्या पेंडवड्या थापत आहोत त्या थापताही आल्या पाहिजेत आणि जास्त पीठही लागलं नाही पाहिजे। आता हे जो मसाला कालवेल मठाच्या डाळीचं पीठ किंवा भुगा, आता यामध्ये लसणाची पात घेतली। मेन म्हणजे यासाठी लसणाची पात लागते, ती 1 प्लेट अशी लसणाची पात स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। 1 वाटी तीळ घेतलेले आहे, सफेद तीळ। चवीनुसार मीठ घ्यायचं। यामध्ये लाल तिखट आवडीनुसार टाकायचं किंवा नाही टाकलं तर चालेल, पण यामध्ये लाल तिखट टाकलेलं नाही। आता सगळ्यात आधी जे मठाच्या डाळीचं पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे, म्हणजे पाण्याचा अंदाज कळतो। त्यानंतर लसणाची पात टाकूनही सगळ्या पिठामध्ये मिक्स केली। आता कापून कोथिंबीर टाकलेली आहे आणि तीळ टाकलेले आहे। त्यानंतर एक वाटी यामध्ये तीळ टाकलेले आहे। मीठ टाकायचं आहे चवीनुसार। लसणाची पात, कोथिंबीर, लसूण, मिरच्या, मीठ आणि सफेद तीळ एवढं टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। दोन्हीही जे आंबवलेलं मठाच्या डाळीचं पीठ आणि जी भाजून बाजरी घेतलेलं ते पीठ दोन्हीही मळलेलं आहे। या पद्धतीने पिठाचा गोळा मळलेला आहे। पातळ कपडा किंवा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि बोटांच्या साह्याने या पेंडवड्या थोडा थोडा गोळा घेऊन
फक्त बोटांवर थापायचं. बोटांचे जे ठसे आहे त्या या पेंडवडीला आले पाहिजे. या पद्धतीने फक्त बोटांच्या साहाय्यानेच ही पेंडवडी थापवलेली आहे. आता ही पेंडवडी आहे म्हणजे जास्त पातळही थापल्या गेली नाही पाहिजे, नाहीतर तुकडा पडतो. या पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, या पद्धतीने पेंडवड्या थापून घेतलेल्या आहे. थोडा थोडा पाण्याचा हात घेतलेला आहे म्हणजे चिटकत नाही आणि थापताही एकदम व्यवस्थित येते. या पद्धतीने 1 ते 1.5 दिवस किंवा 2 दिवस ऊन जास्त असले तर फक्त 1.5 दिवसात ह्या पेंडवड्या वाळल्या जातात. आता या मी एक दिवस वाळल्या, थोड्याशा वलचट वाटल्या, पलटून द्यायच्या. दोन्ही बाजूने व्यवस्थित वाळून दिल्या. या पद्धतीने आता 1.5 ते 2 दिवसामध्ये एकदम कडक अशा या पेंडवड्या वाळलेल्या आहे आणि चिटकलेल्याही नाही आणि तुकडाही पडलेला नाही. या पद्धतीने आपल्या मस्त जेवणाची चव वाढवणाऱ्या पेंडवड्या झालेल्या आहे. या पद्धतीने जास्त तेल न घेता थोडं तेलातही ही पेंडवडी छोटी असल्यामुळे तळल्या जाते आणि कमी तेलाचा ताव ठेवत तळली की जळतही नाही. पटकन तळायलाही सोपी. छोट्याशा भांड्यात तेल घेऊन तळली की तळून होती. जास्त तेलही लागत नाही आणि तेलकटही होत नाही.